रोहित, अरे उठतोय ना? आईचा परत आवाज आला. आता आई चिडलेली दिसते. बरोबरच आहे तिचं. सकाळी सकाळी घरातलं सगळं आणि स्वतःचं आवरून निघायचं म्हणजे तिला घाई होते. माझा डबा, तिचा स्वतःचा डबा, त्यात आता बाबांकरता दुपारचं पूर्ण जेवण बनवून ठेवणं. पण मला इच्छाच होत नाहीये उठायची. मी तसाच पडून राहिलो, डोक्यावर पांघरून घेऊन. मध्ये किती वेळ गेला माहीत नाही. रोहित उठायचं असेल तर उठ. डबा भरून ठेवलाय विसरू नकोस. मी निघाले आता. आईचा मोठ्याने आवाज आला. पाठोपाठ दार बंद झाल्याचा आवाज. आई निघाली म्हणजे सकाळचे 6 वाजलेत. मी अजूनही होतो त्याच पोझिशनमध्ये पडलोय. रोहित, उठ, आवर लवकर. अजय सरांना वाट नको बघायला लावूस कोपऱ्यावर. बेडरूमच्या दाराशी बाबांचा आवाज आला. अजय सर, आमचे गणिताचे सर. बरोबर आहे, आता उठावंच लागेल. माझ्यामुळे त्यांना उशीर नको व्हायला. आजपर्यंत ना कधी गणिताची भीती वाटली ना कधी अजय सरांची. पण आता सगळंच बदलत चाललंय. रोज पलीकडच्या कोपऱ्यावर येतात ते मला घ्यायला आणि परत तिथेच सोडतात मला. आता ते निघून गेले तर मला शाळेत सोडायला कोणीच नाही. मग मला घरी परत यावं लागेल. खरं तर मलाही नाहीच जायचं आहे शाळेत. नकोच वाटतं मला हल्ली शाळेत जायला. पण मी दिवसभर घरी असल्याचं कळलं तर आई प्रचंड चिडेल. आधीच तिची चिडचिडी वाढली आहे हल्ली. मग तिचं आणि बाबांचं भांडण होईल. तसंही ते रोजच होतंय हल्ली. पण आता त्यात माझी भर नको. आईचं समजून घेणं बाकी मुलांकरता असतं, माझ्याकरता नाही. मी उठून माझं आवरायला सुरुवात केली. बाबा आहेत घरी म्हणजे आता ते रोज घरीच असतात. पण मला शाळेत सोडायला ते येणार नाहीत. शाळेच्या वाटेवर पण ते येणार नाहीत. नवीन नोकरी शोधतायत म्हणे. मुळात आहे ती नोकरी किती छान होती. सगळंच तर सुरळीत चालू होतं आणि सोडायचीच होती तर आधीच नवीन शोधायची ना. आत्तापर्यंत तर मी बाबांबरोबरच जायचो शाळेत. आम्ही दोघंही एकाच शाळेत होतो. त्यामुळे आमचं जाणं येणं बरोबरच व्हायचं. बाबा कॉम्प्युटर टीचर होते शाळेत. बाबा टीचर म्हणून माझी काय वट होती तिथे. मुलं तर शिस्तीत वागायचीच माझ्याशी, पण इतर टीचर्स पण फारसे ओरडायचे नाहीत. तशी आणखीन काही टीचर्सची मुलं होती शाळेत. नाही म्हटलं तरी थोडी स्पेशल वागणूक मिळायचीच आम्हाला. पण आता अचानकच सगळं बदललंय. सगळे टीचर्स अचानकच माझ्याशी कोरडेपणाने वागायला लागलेत. म्हणजे मला कुणी रागावतं, शिक्षा करतं असंही नाही. म्हणजे रागावणं नाही आणि माझ्याशी नीट बोलणं पण नाही. सरळ दुर्लक्ष किंवा माझी नजर चुकवणं. एकटे अजय सरच माझ्याशी शाळेत नेण्या-आणण्यापुरता तरी संबंध ठेवतात. पण तेही आता पूर्वीसारखं नाही वागत. जेवढ्याच तेवढंच बोलतात. कोपऱ्यापर्यंत येतात पण घरी येणं टाळतात. मी 1-2दा आग्रह केला तरी आता कामात आहे नंतर कधीतरी म्हणाले. ते तर बाबांचे केवढे घनिष्ठ मित्र होते शाळेतले. म्हणूनच बहुतेक माझं नेणं-आणणं करतात ते मोटारसायकलवर. मी दिसताच वर्गातली कुजबूज थांबते. जणू काही माझ्याबद्दल सगळे बोलत असतात. पूर्वी ह्यापैकी कितीतरी माझे मित्र जवळचे होते. तनुज तर बरेचदा घरी पण यायचा माझा होमवर्क, प्रोजेक्ट करायला म्हणून. आणि अभ्यासापेक्षा आमचं खेळणं आणि खिदळणं जास्त व्हायचं. कॉम्प्युटर गेम्स काय, दोघातच क्रिकेट काय, मजा यायची. पण तनुजने तर माझ्याशी बोलणं केव्हाच थांबवलंय. पूर्वी कसल्या गप्पा व्हायच्या आमच्या. सिनेमाच्या स्टोरीज पण कसल्या रंगवून सांगायचा तो. आता किती महिने झाले बरं ह्या गोष्टीला. शाळा सुरू होऊन जेमतेम महिना झाला होता. म्हणजे जुलैपासून आता डिसेंबर संपत आलाय. मी खूपदा प्रयत्न केला तनुजला विचारायचा, तर तो काही न बोलता सरळ निघून जायचा. मला खूप वाईट वाटलं. मी बाबांनाही सांगितलं. तर ते म्हणाले, जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष नको देऊस. मला तर तसाही तो चांगला मुलगा वाटत नाही. बाताडे आहे नुसता. केव्हा एकाचे 2 करून सांगेल ह्याचा नेम नाही. त्याची संगत सोडलेलीच बरी. तनुजची संगत वाईट कधीपासून झाली? एवढे मूव्हीज बघून सुद्धा चांगले मार्क्स मिळवायचा तो. आणि तो तर अभ्यासात पण माझ्यापेक्षा खूप हुशार होता. मला त्याची किती मदत व्हायची. पूर्वी कधी तर बाबा असं काही बोलले नव्हते त्याच्याबद्दल. बाकी तनुजने सगळ्यांशीच बोलणं कमी केलं होतं म्हणा. अगदीच गप्प राहायला लागला होता. आई म्हणते तसंच असेल. काही मुलं लवकर वयात येतात तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतात म्हणे. आई नर्स आहे, तिला कळतं सगळं. तनुजचं पण तसंच झालं असेल का? पण मग बाकी कुणात काही बदल का झाले नाहीत? गेम्स पिरियडला आम्ही सगळे खेळतो तेव्हाही तो कुठेतरी एका ठिकाणी नुसताच बसून असतो. सर रागावले तर नाईलाजाने उठतो, पण तेही खूपच जबरदस्ती केल्यासारखं. सगळंच किती बदलत गेलं. आधी तनुजने माझ्याशी मैत्री तोडली. नंतर आता बाबांनी नोकरी अचानक सोडली. सगळ्या टीचर्सचं माझ्याशी वागणं बदललं आणि आता इतर मुलंही माझ्यापासून लांब झालीत. शाळेत जायलाच नको वाटतंय आता. बाथरूमच्या दारावर थापा पडल्या जोरजोरात. अरे बापरे,
उशीर होतोय वाटतं. बाबा तोंडाने शक्यतो काहीच सांगणार नाहीत. शाळा, उशीर असं काहीच नाही. एवढा कसला राग आहे त्यांचा शाळेवर? महिना झाला असेल. एक दिवस तडकाफडकी तिथून मध्येच निघून आले. मलाही न सांगता. त्या दिवशी पण शाळा सुटल्यावर मी आपला रोजच्यासारखा टिवल्या बावल्या करत पार्किंगमध्ये गेलो. बाबांची वाट पाहायला. सगळ्या स्कूल बसेस गेल्यावर ते यायचे तिथे बघतो तर काय, अजय सर त्यांच्या मोटारसायकलजवळ उभे होते. रोहित, आज माझ्याबरोबर चल, मी सोडतो तुला घरी. बाबा गेलेत आधीच, ते म्हणाले. कसं काय? मला तर काहीच बोलले नाहीत. मला आश्चर्यच वाटलं. अचानक ठरलं, चल. त्या दिवशी माझ्याबरोबर अजय सर घरी आले. बाबा घरीच होते. चेहरा उतरलेला दिसत होता. काय झालं बाबा तुम्हाला? बरं नाही का? मी विचारलं. तू आवर तुझं. नंतर बाबा आणि अजय सर बेडरूमचं दार बंद करून बराच वेळ हळूहळू काहीतरी बोलत होते. थोडे दिवस राहिले आहे ह्या वर्षाचे, मी त्याला नेत जाईन रोज जाता येता, अजय सर बाबांना म्हणाले. दोघेही गंभीर दिसत होते. बाबांनी त्यांना चहा पण नाही विचारला त्या दिवशी. मी कोपऱ्यावर आलो तर अजय सर लांबून येताना दिसले. काही न बोलता ते माझ्याजवळ येऊन थांबले. मी हळूच म्हटलेलं गुड मॉर्निंग त्यांना त्यांच्या हेल्मेटमधून ऐकू गेलं नसावं. मी शाळेच्या गेटजवळ उतरलो. लवकर आलेली मुलं ग्राउंडवर खेळत होती. मी वर्गाकडे चालायला लागलो. असेंब्लीची वेळ होईपर्यंत वर्गातच बसलेलं बरं. कॉरिडॉरमध्ये तनुष दिसला. त्याच्याबरोबर अविसर पण होते, अगदी त्याच्या खांद्यावर हात ठेवून. अविसर सगळ्याच मुलांशी अगदी बरोबरीने वागायचे. स्कूल काउन्सिलर होते ते. सगळ्यांशी हसून खेळून असायचे आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी बोलताना कुणाला मार्क्स न केलेलं होमवर्क असं टेन्शन नसायचं. अगदी सहजपणे बोलता यायचं त्यांच्याशी. तनुषने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. अविसरांनी मात्र बोलता बोलता माझ्याकडे थोडा हात हलवल्यासारखे केले. ते अगदी मित्रासारखे त्याच्याशी गप्पा मारत होते. मला आणखीनच एकटं एकटं वाटलं. पूर्वी सतत मित्रांमध्ये वावरणारा मी आता अगदी एकटा होतो. तनुषचं लक्ष समोरून येणाऱ्या रोहितकडे गेलं. आता नेहमी इतकी चीड, भीती, घृणा नाही वाटली. तरी शरीर जरा ताठरलंच. तो प्रसंग पुन्हा आठवला. अविसरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तनुष, एक लक्षात घे. ह्या प्रकरणात जशी तुझी काहीच चूक नव्हती ना, तशी त्याची पण काहीच चूक नव्हती. हे लक्षात घे. सर म्हणतात ते बरोबरच आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्याशी सतत बोलल्यामुळे मला जरा आता बरं वाटतंय. आधी कित्येक दिवस, महिने तर मला काही बोलताच येत नव्हतं. धड रडायलाही येत नव्हतं. सतत काहीतरी गिळगिळीत, ओंगाळवाणं वाटत राहायचं. सगळ्या जगाचीच किळस वाटायला लागली होती. घरी सगळे विचारत होते, मी घुम्यासारखा का बसतो? अभ्यासात लक्ष का देत नाही? हल्ली लक्ष असतं तरी कुठे? सगळ्या स्टेटसमध्ये, टेस्टमध्ये एवढी घसरण का होते? पण मला काहीच करावंसं वाटत नव्हतं. घराबाहेर पडायलाही नको वाटायचं. सतत भीती वाटत होती. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी तनुषला तो प्रसंग विसरता येत नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी तनुष नेहमीसारखाच रोहितकडे गेला होता. थोडा अभ्यास, थोडं खेळणं, गप्पा करायला. अरे तू ये. पण रोहित बाहेर गेलाय त्याच्या आईबरोबर. दार उघडताच रोहितचे बाबा म्हणाले. ओ, म्हणजे तसं आमचं भेटायचं नव्हतंच ठरलं. मी चाललो आपला. ठीक आहे, उद्या येईन. तनुष परत जायला वळला. अरे, रोहित नसला म्हणून काय झालं? मी आहे ना, तू ये आत. नवीन कॉम्प्युटर गेम लोड केलाय, खेळणार? तनुषला कॉम्प्युटर गेमचा मोह आवरला नाही. शिवाय सर आहेतच की बरोबर खेळायला. तो बेडरूममध्ये कॉम्प्युटर समोर बसला. सरांनी गेम लावून दिला. आधी स्वतःच खेळायला सुरुवात केली. 2 लेवल पार केल्या त्यांनी. मग तनुषचे हातही शिवशिवू लागले. बघता बघता तनुष खेळण्यात रमला. त्याने तर 2री लेवल सहज पार केली. पार गुंगून गेला होता तो खेळण्यात. मागे बेडरूमचं दार बंद करून सर त्याला एवढे चिकटून केव्हा उभे राहिले तेही कळलं नाही. त्याने 3री लेवल पार केली मात्र आनंदाने यस म्हणत दोन्ही हात हवेत उडवले. सरांनी पटकन त्याचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या पॅन्टवर ठेवला. अजून खूप खूप गेम आहेत माझ्याकडे. तू केव्हाही खेळू शकशील, ते बोलत होते. तनुषला मोठाच धक्का बसला. त्याची जीभ जणू चिकटलेली होती. तोंडातून आवाजही निघेना. तो शक्तिहीन झाला होता. सर त्याचा हात तसाच दाबत राहिले स्वतःवर. तो कसा घरी आला त्या दिवशी, पुढे काय झालं त्याला काहीच आठवत नव्हतं. आठवत होतं ते गिळगिळेपण, शिसारी. माझं काही चुकलं का? मी आत का गेलो? ते माझ्या एवढं जवळ उभे होते हे कसं नाही लक्षात आलं? रोजचं तर मी जात होतो तिथे. स्कूलमध्ये तर सगळ्यांशी नीट वागतात. कॉम्प्युटर लॅबमध्ये मुलांनी मस्ती केली तरी फार ओरडत नाही. रोहितचे बाबा म्हणून असे ते सगळ्यांनाच जवळचे वाटतात. मी कुणाजवळ सांगू काही?
असं काही कधीतरी मुलींसोबत घडतं ना, मग माझ्यावर विश्वास ठेवेल कुणी? आवी सरांच्या हे लक्षात आलं. त्यांनी कदाचित माझा घसरलेला टर्म रिझल्ट बघितला असेल. पण ते रागावत नाही, नीट समजावून घेतात. माझ्याशी खूप बोलायचे ते. मग मी पण धीर धरून त्यांना सांगितलं सगळं. त्यांना सांगतानाही भीती वाटतच होती. सगळे टीचर एकमेकांचे मित्रमैत्रिणी असतात. उलट मलाच काही म्हणणार तर नाही ना ते. पण त्यांना कळलं बरोबर. मला होत असलेला त्रास त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नीट. मुख्य त्यांनी मला आधी बोलायला धीर दिला. मी सांगितलं त्यावर विश्वास ठेवला. मला दोष नाही दिला कुठेही. तनुषच्या मनात आलं. त्याने अवित सरांना सांगितलं सगळं. त्याच दिवशीपासून उदय सर म्हणजेच रोहितचे बाबा एकदम दिसेनासे झाले स्कूलमधून. नंतर इतरांच्या बोलण्यातून कळलं त्यांनी अचानक नोकरी सोडल्याचं. अवित सर म्हणाले होते, तुला जेव्हा बोलवलंस वाटेल तेव्हा बोल. मी तर आहेच, पण त्याच्याजवळ बोलावंसं वाटेल त्याच्याजवळ बोल. तुझा वाईट अनुभव पुसून तर नाही टाकता येणार, पण सतत बोलल्यामुळे त्याची तीव्रता कमी होईल. मनातल्या भावना बाहेर काढत राहिलास ना की तुलाच मोकळं मोकळं वाटायला लागेल. मग मनात तेच तेच विचार नाही येणार तुझ्या. मी बोललो तरी जवळच्या काही मित्रांजवळ, अर्थात रोहितकडे मात्र मला अजूनही बघता येत नाही. चीड, संताप दाटून येतोच तो प्रसंग आठवून. अन भीतीसुद्धा. त्याची चूक नसली तरी उदय सर त्याचे वडील आहेत. गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे बेटा. तुझ्या आसपासही तो माणूस येणार नाही. तू सुरक्षित आहेस आता. चेअर अप, यू आर अ ब्रेव्ह बॉय, अवी सर सांगत होते. तनुषला खूप शांत वाटलं. त्याचं शरीर सैलावलं. सकाळची प्रार्थना म्हणायला तो ग्राउंडकडे वळला. त्याचे मित्र होते तिथे त्याची वाट पाहत. धन्यवाद. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.